अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। बघा 23 आणि 24 तारखेला आहे माघ पौर्णिमा आणि ही माघ पौर्णिमा जी आहे ती काही ठिकाणी नवान्न पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। आमच्या भागामध्ये म्हणजे आमच्याकडे ही नव्याची पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि ही पौर्णिमा जी आहे ती खूप मोठ्या उत्साहाने सगळीकडे साजरी केली जाते। या पौर्णिमेला खूप विशेष आणि विशिष्ट महत्त्व आहे। तर एवढं महत्त्व या पौर्णिमेला का दिलं जातं, म्हणजे माघ पौर्णिमेला एवढं महत्त्व का आहे, तर बघा या पौर्णिमेच्या दिवशी जे सगळे देवी देवता जे आहेत ते पृथ्वीवरती अवतरतात असं म्हटलं जातं। म्हणून या पौर्णिमे दिवशी जेवढ्या पण आपल्याला सेवा करायच्या म्हणजे ज्या पण आपण काही सेवा करतो, विशेष उपासना करतो, दानधर्म करतो, तर त्या सगळ्या सेवांचं आपल्याला दुपटीने तिपटीने फळ मिळत असतं। आपल्या सगळ्या अडचणीतून आपल्याला मुक्ती मिळत असते असं म्हटलं जातं। तर बघा पौर्णिमेला दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली कोणती सेवा असेल तर सत्यनारायण। मग सत्यनारायण कधी करावं, हे कसं करावं हे सगळ्यांना माहीत आहे आणि लक्ष्मी प्राप्तीचा तो एक प्रभावशाली उपाय किंवा प्रभावशाली सेवा आपल्याला आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे। आपण काही ठिकाणी ऐकत असतो बघा, खूप आम्ही सेवा करतो, तपास करतो, उपाय तोडगे करतो, पण आमच्या घरामध्ये पैसा टिकेना, लक्ष्मी आमच्या घरी टिकेना, लक्ष्मीचा वास आमच्या घरात राहेना। आम्ही भरपूर कष्ट करतो सगळीकडून, म्हणजे सगळेजण आम्ही आमच्या घरात मिळवतो, महिन्याकाठी आमच्या घरामध्ये लाखो रुपये येतात, पण ते महिना संपायच्या आतच ते पैसे खर्च होऊन जातात, संपतात। महिन्याच्या शेवटला आमच्याकडे 1 रुपया देखील नसतो, दुसऱ्यांच्याकडून मागण्याची वेळ आमच्याकडे येते असं आपण अनेक ठिकाणी ऐकतो। म्हणजे काही असे घर आहेत, काही असे लोक आहेत त्यांच्याकडे म्हणजे खूप अशा आर्थिक चणचण भासते किंवा आर्थिक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं। तर लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा असा एक खास आणि प्रभावशाली सेवा आहे जी आपल्याला आपल्या म्हणजे येत्या माघ पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे। तर ही सेवा, हा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावशाली आहे आणि याच दिवशी का करायचा आहे बघा, काही विशिष्ट सेवा ज्या असतात त्या विशिष्ट तिथीच्या दिवशी जर केल्या तर त्याचा दुपटीने तिपटीने फळ आपल्याला लाभ मिळत असतो असं म्हटलं जातं। तर तो उपाय कोणता, खरंच ज्यांना खूप आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे, ज्यांच्याकडे पैसा टिकत नाही आहे, ज्यांच्या घरामध्ये खूप कष्ट करून पैसा येत नाही आहे, त्यांनी ही सेवा हा उपाय जो आहे तो नक्की करून बघा। तर तुम्हाला त्या दिवशी काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी आता 24 तारखे जी सूर्याने बघितलेली आहे, जी पौर्णिमा सूर्याने बघितलेली आहे ती पौर्णिमा आपण पाळायची असते किंवा त्या पौर्णिमे दिवशी ज्या काही सेवा व्रत वगैरे असतं त्या दिवशी आपण करायचं असतं। म्हणजे 24 तारखेला आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। तर हा उपाय करताना आपल्याला लक्ष्मी मातेचा जो काही फोटो आहे तो, म्हणजे तुम्हाला तुमच्या थोडक्यात काय तुमच्या देवघरापुढे बसायचा आहे। तर त्या दिवशी जवसाचं जे तेल आहे, आता तिळाचं तेल असतं, मोहरीचं तेल असतं, त्याचप्रमाणे जवसाच्या तेलाला या दिवशी खूप म्हणजे अनन्यसाधारण महत्त्व आहे। जवसाच्या तेलाचा दिवा तुम्हाला या दिवशी लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर लावायचा आहे। तर हा तेलाचा दिवा लावल्यामुळे आपल्याला सगळ्या कर्जातून मुक्ती मिळते, आपल्या आर्थिक संकटातून आपली मुक्ती होते, धनप्राप्तीचे लाभ आपल्याला होतात, धनप्राप्तीचे मार्ग आपल्या घरामध्ये मोकळे होतात असं म्हटलं जातं। तर या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला जवसाच्या तेलाचा दिवा अखंड तुम्हाला लक्ष्मी मातेसमोर लावायचा आहे। तर त्यानंतर आता उपाय कोणता करायचा आहे, तर त्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेच्या फोटोचं पूजन करायचं आहे, म्हणजे लक्ष्मीची पंचोपचार पूजा करायची आहे, हळद कुंकू अक्षता वगैरे वाहायचं। त्यानंतर तुम्हाला जे जवस असतात बघा, ते जवस तुम्हाला तुमच्या देवघरापुढे बसायचं आहे, बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे। तुम्हाला तुमच्या हातामध्ये जवस घ्यायचे आहेत, जी जवसाच्या बिया असतात बघा त्या बिया तुम्हाला तुमच्या हातावरती घ्यायच्या आहेत। तर या जवसाच्या बिया ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला अखंड म्हणजे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि या जवसाच्या बियाच्या हातात धरूनच तुम्हाला 1 वेळा
वेळा लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे, एक वेळा श्री सूक्त म्हणायचा आहे आणि जो तुम्हाला कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल, कोणताही येऊ दे, मग तुम्हाला कोणताही येत असेल तो मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. आणि या 3 सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची आहे की माता जे काही आम्ही कष्ट करतो आहे त्या कष्टाचं चीज होऊ दे, माता लक्ष्मी आमच्या घरात टिकू दे, तुझा वास आमच्या घरामध्ये अखंड राहू दे, धनप्राप्तीचे मार्ग आमचे मोकळे होऊ देत, कर्जातून आम्हाला मुक्ती मिळू दे. असे सगळे म्हणजे जे काही तुमच्या मनात आहे ते तुम्ही बोलायचं आहे. आणि त्या जवसाच्या ज्या बिया आहेत तुम्हाला लाल कपड्यात बांधायच्या आहेत. आता छोटासा एक लाल कपडा घ्या, त्या जवसाच्या बिया तुम्हाला थोड्याच घ्यायच्या आहेत, अर्धा चमचा 1 चमचा घेतला तरी चालेल. आणि त्या जवसाच्या बिया मग तुम्हाला माता लक्ष्मीला हे सगळं बोलून झाल्यानंतर, प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला त्या जवसाच्या बिया ज्या आहेत त्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि त्याची एक पुरचुंडी करायची, म्हणजे बांधून घ्यायचं. आणि ती जी आहे जवसाची ती पुरचुंडी किंवा ते बांधलेलं जे आहे कपडा तो तुम्हाला तुमची जी काही पैसे ठेवण्याची जागा आहे, म्हणजे तिजोरीत ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला ती जवसाच्या बियाची पुरचुंडी म्हणजे लाल धाग्यात लाल कपड्यात बांधलेली ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे. किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा काही जवसाच्या बिया ह्या सेवा करून जवसाच्या बिया तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. आणि त्याचबरोबर आधीचा जो उपाय सांगितला की जवसाच्या बियाची तुम्हाला ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे ठेवता, दागिने ठेवता तिथे तुम्हाला ही पुरचुंडी ठेवायची आहे. हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे आणि या दिवशी जर हा उपाय केला तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्याचबरोबर या दिवशी माघ पौर्णिमेच्या दिवशी अनेक योग तयार होत आहेत बघा. असे अनेक योग एकत्र जुळून येणं हा खूप मोठा दुर्मिळ योग असतो. असे त्या दिवशी अनेक योग जुळून येत आहेत. त्या दिवशी जर तुम्हाला जे काही नवीन काम सुरू करायचं आहे ते त्या दिवशी तुम्ही नवीन काम देखील चालू करू शकता. नवीन व्यवसाय चालू केला या दिवशी तर त्या व्यवसायामध्ये झपाट्याने प्रगती होते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर नवीन घर, तुम्हाला खूप दिवसापासून नवीन घर घ्यायचं आहे पण होत नाही आहे, ते जर या दिवशी तुम्ही या दिवशीच्या मुहूर्तावर म्हणजे या दिवशी तुम्ही नवीन घर विकत घेऊ शकता. तर चंद्र, शुक्र, मंगळ या ग्रहांचा आपल्यावर या दिवशी खूप कृपा आशीर्वाद असतो आणि या दिवशी जर घर खरेदी केलं तर या सगळ्या ग्रहांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद या ग्रहांचा मिळतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला खूप दिवसापासून तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करताय आणि ती नोकरी तुम्हाला सोडायची आहे, म्हणजे तिथे तुम्हाला जास्त पगार भेटत नाही किंवा जास्त इन्कम होत नाही, त्यामुळे तुम्हाला ती नोकरी सोडायची आहे पण होत नाही, तर या दिवशी तुम्ही ही नोकरी सोडू शकता आणि नवीन नोकरी धरू शकता. तर हा अतिशय चांगला मुहूर्त आहे नवीन नोकरी शोधण्यासाठी किंवा नवीन नोकरी काय म्हणतात नवीन नोकरी म्हणजे नोकरी बदलण्यासाठी हा अतिशय उत्तम दिवस मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. यामुळे आपल्या आयुष्यात जे काही ग्रहदोष आहेत, पितृदोष आहेत ते सुद्धा निवारण्यास मदत होतात. तर अतिशय छोटी माहिती होती. जो उपाय आहे तो तुम्ही नक्की अवश्य करून बघा. या उपायाने नक्कीच तुमच्या आर्थिक अडचणींना जो काही तुम्हाला सामना करावा लागतो त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. अतिशय छोटी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.